जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे। त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया महत्त्वाची माहिती। परंतु त्याच्यापूर्वी आपण जर का टीईटीच्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे मार्गदर्शन। मार्गदर्शनाच्या सोबतच तुम्हाला मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, त्यामध्ये मार्गदर्शन अवेलेबल आहे। त्याच्यासोबतच टीईटी असेल किंवा सीटीटी असेल, दोघांची जर का तुम्ही सोबत सोबत तयारी करत असाल तर कॉम्बो बॅच तुमच्याकरिता अवेलेबल आहे। याच्यासोबतच जर आपला अभ्यास आपल्याला तपासून पाहायचा असेल तर त्याच्याकरिता उपलब्ध आहे टेस्ट सिरीज। या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जे आहे हजारोच्या संख्येने प्रश्न उत्तम दर्जाचे मिळून जाणार आहेत। त्याचा देखील आपण या ठिकाणी लाभ घेऊ शकता। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ही टेस्ट सोडवण्याकरिता उपलब्ध आहे। जुन्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस हवं असेल तर अगदी 1 रुपयामध्ये तुम्हाला जे आहे जुन्या प्रश्नपत्रिका देखील अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आजच आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या। त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा, परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला जर का आपण आलो आणि या ठिकाणी बघितलं तर इथे बघा या ठिकाणी एक प्रसिद्धीसाठी एक नवीन निवेदन आपल्याला पाहायला मिळतो आहे। ते जर आपण या ठिकाणी डाउनलोड केलं तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एक नवीन प्रसिद्धीसाठीचं निवेदन देण्यात आलेलं आहे। आता यामध्ये काय सांगितलं की शासन निर्णय 23 ऑगस्ट 13 अन्वये जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टीईटीची परीक्षेचं जे आहे आयोजन रविवारी 23/11/2025 या रोजी करण्यात आलेलं आहे। आता या परीक्षेसाठी जे मीडियम आहे बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती इत्यादी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची जी आहे राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणामध्ये असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी किंवा जे उमेदवार आहेत त्यांना परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येत आहे। याचे संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। आता सोबत त्यांनी काय सांगितलेलं आहे की कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले जिल्हे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जो जिल्हा निवडतो तोच जिल्हा आपल्याला या ठिकाणी जे आहे एक्झाम सेंटर म्हणून देण्यात येतो। परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे आहे हा निर्णय परीक्षा परिषदेने घेतलेला आहे। आता उदाहरणार्थ जे बंगाली माध्यमाचे उमेदवार आहेत बघा, मुंबई वेस्ट, नॉर्थ किंवा पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, जालना इत्यादी जिल्ह्यांमधले जे बंगाली माध्यमाचे उमेदवार आहेत त्यांची परीक्षा या जिल्ह्यांमध्ये न होता पुण्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, कारण एकूण या जिल्ह्यांच्या उमेदवारांची संख्या आहे केवळ 12। ठीक आहे, एकच एक्झाम सेंटर यांचं असणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांची निवड केलेल्या उमेदवारांची परीक्षा होणार चंद्रपूरला, कारण या सगळ्या जिल्ह्यांच्या उमेदवारांची संख्या आहे 103, एवढी कमी आहे। त्याच्यासोबतच इतर जे जिल्हे आहेत जसं की मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, ठाणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यांना प्रेफरन्स दिलेल्या उमेदवारांची परीक्षा होणार ठाण्याला, कारण एकूण उमेदवार आहेत 72। त्याच्यासोबत ज्यांनी पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांची निवड या ठिकाणी केलेली असेल, हे धाराशिव पर्यंत जे कन्नड मीडियमचे उमेदवार आहेत त्यांची परीक्षा सोलापूरला होईल। एकूण उमेदवार 624 असणार आहे। आता इथे एक मीडियम राहिलंय बघा, आपलं हे मीडियम होतं बंगाली, हे मीडियम आहे कन्नडा। त्यानंतर जे आहे तेलुगू मीडियमचे जे उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांनी मुंबई वेस्ट असेल, साऊथ असेल, ठाणे, पुणे, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांची परीक्षा होणार आहे पुण्याला। गुजराती माध्यमाचे जे उमेदवार ज्यांनी सेंटर घेतलं होतं मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, ठाणे, पालघर आणि पुणे, त्यांना सेंटर येणार आहे ठाणे, कारण उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण फक्त 25। आणि त्याच्यासोबत शेवटचा एक जिल्हा जे आहे त्याच्यामध्ये गुजराती माध्यमाची परीक्षा होणार ती आहे नंदुरबार। नंदुरबारला कोणाची परीक्षा होईल? ज्यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि बुलढाणा या जिल्ह्यांना प्रेफरन्स दिलेला आहे त्यांची परीक्षा होणार नंदुरबारला। एकूण उमेदवारांची संख्या आहे केवळ 32। आता हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये घेण्यात आलेला परीक्षा परिषदेच्या वतीने निर्णय आहे। या निर्णयाचं स्वागतच आहे, कारण काय होतं की एका हॉलमध्ये आपल्याच माध्यमाचे उमेदवार असतील
तर ते सर्वांना थोडंसं सोयीचं जातं आणि एक्झाम एक्झिक्यूट करणं देखील थोडंसं सोयीचं जातं. ही जी नोटिफिकेशन आहे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देखील दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा आणि टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. ज्यांना ज्यांना या जिल्ह्याला प्रेफरन्सेस द्यायचा आहे किंवा दिलेला आहे त्यांनी अगोदर एकदा व्हेरीफाय करून घ्या.